आणि उन्हातून काय फिरायचं, काळं व्हायला होईल. आणि गावी गेलो मी तांबडा होतो. तुम्हाला माहिती आहे कोकणाची माती तांबडी असते, लाल माती. आणि गावी गेल्याच्या नंतर तांबडे होणार. आणि जास्त नाही, फक्त 60 दिवस उरलेले आहेत मला गावी जायला. मस्त मी माझा जानेवारी सुरू झाली की माझी काउंटडाऊन सुरू असते. काउंटडाऊन सुरू, जानेवारी सुरू झाली की फेब्रुवारी, मार्च, एप्रिल 3 महिने कसे जायचे ते माझं फक्त त्याच्यात माझं ध्यान असतं की कधी 3 महिने जातात ते आणि गावाला कधी जातो. तर गावची सुट्टी काय वेगळीच असते आणि मजा येते. कधी जातो आपल्या गावाला आणि कधी उन्हाळतोय मित्रांबरोबर नदीवर, शेतावर. गावकर आमचे आहेत ते JCB वाल्याच्या मागे असतात. तर त्याचा मेजर इश्यू असा झाला की होळी ही म्हणजे गावची असते ना, ते सांभाळायला लागतं. कारण त्या टायमाला सर्व धमाल असते आणि त्याच्यामध्ये भानगडी पण होतात. आणि जेव्हा राजकीय पक्ष त्यामध्ये सामील होतात तेव्हा जास्तच होतात. कारण झालं असं आहे की हे लोक गावी गेले होते, त्यांच्या गावी 2 पक्ष आहेत. अगोदर तर इकडे येत पण नाही आतमध्ये. थोडं रेस्ट करायचं, थोडं काम सकाळी आटपून घ्यायचं आणि घरामध्ये राहायचं. कारण आपल्याला हीटने जाम प्रॉब्लेम होतो, हीट आणि धूळ. आणि उन्हातून काय फिरायचं, काळं व्हायला होईल. आणि गावी गेलो मी तांबडा होतो. तुम्हाला माहिती आहे कोकणाची माती तांबडी असते, लाल माती. आणि गावी गेल्याच्या नंतर तांबडे होणार. आणि जास्त नाही, फक्त 60 दिवस उरलेले आहेत मला गावी जायला. मस्त मी माझा जानेवारी सुरू झाली की माझी काउंटडाऊन सुरू असते. दाखवतो मी तुम्हाला. हे बघा, हाय बघा, ह्या ठिकाणी पण उद्या JCB येणार आहे परत. हा सर्व जो दगड आहे तो वरती आणून टाकायचा आहे. आणि या ठिकाणी कातळ लागलं आहे. ते अक्षरशः कधी पोकलनने फोडतो, त्याने पण ते फुटत नव्हतं की तिथे ब्लास्टिंग करायला लागेल. पण ब्लास्टिंगला अलाउड नाही आहे आपल्या इथे. कारण ब्लास्ट केलं की बाजूला घर आहे. पोकलनने सुद्धा अक्षरशः हात टेकलेत. जेवढं जमेल त्याने हे कातळ तोडले बघा. नमस्कार मंडळी, कोकणी या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आहे होळीचा दिवस आणि सर्व शांतता माझ्या घरामध्ये. पण इकडे सर्व गोंगाट चालू आहे. कारण ते JCB चालू आहे, पोकलन चालू आहे, ट्रक पण चालू आहे. तर सुट्टीचं आहे आज, काय काम नाही जास्त आहे. पण यांना आज बोलवलं आहे काम करायला. आणि उद्या आहे धुलीवंदन, धुलवड आहे उद्या. त्याच्यामुळे उद्या सर्व काम बंद असणार आहे. प्रॉब्लेम कुठे झालाय की पहिला ज्यांनी पॉइंट बनवला होता ना, त्यांनी काय केलं की जो खालचा भाग आहे त्याला दगड लागले, तर त्यांनी तिथेच बंद करून टाकलं आणि त्याच्यावरती उठवले सर्व काम आणि खोदलंच नाही. आणि आपल्याला RCC करायचं आहे. 2 महिन्याच्या वर पाऊस आलाय. आता फेब्रुवारी संपला, मार्च चालू झालं. एवढं मार्च, एप्रिल आणि मेचा काही ठिकाण नाही. पाऊस कधी पडणार. आणि जर पाऊस पडला तर हा त्याला वासायला भरेल आणि असंच काम राहून जाणार आहे. आम्ही ही पोकलन मागवले. पोकलन म्हणजे JCB मागवले. त्याला तो मोठा ब्रेकर असतो, तुम्हाला तुम्ही बघू शकता. पूर्ण दगड आहेत ना, पूर्ण दगड लागला खाली. एक साईड, ती साईड चांगली निघाली. जुन्या बेस पासून आम्ही खाली 3 फूट गेलो. ट्रॅक्टरला जो ब्रेकर असतो तो त्यांनी काही जमलं नाही आम्हाला. आणि त्यांनी जमत पण नव्हतं कारण तो काळे दगड आहेत. गावच्या रत्नागिरी सारखे लाल दगड नाहीत. इथे सर्व काळे दगड लागतात खाली, जबर लागतं. त्याच्यामुळे हे आज आम्ही JCB मागवले दुसरे. आणि त्यांनी काय केलं माहितीये, दुसऱ्या तलावामध्ये मोठे मोठे दगड होते, त्याचा त्यांनी धुवा उडवला आणि अर्ध्या तासामध्ये तो इकडे या तलावात आला. इकडे आता तो काय करेल, हा जो सर्व हा टप्पा इकडे हे सर्व दगड आहेत, मोठमोठे दगड आहेत. हा बुरुज दिसतो, हा पण दगडच आहे बघा. इकडे JCB इकडे भाग ठेवलाय तो हे आहे, दगड आहेत. आणि JCB काय करतो, तिकडे त्याच्या ट्रक मधून माती काढून एक साईडला घेऊन जाणार आणि हा पूर्ण भाग मोकळा करणार. मग जिथे जिथे दगड असणार आहे तो ही प्रक्रिया करणार आहे JCB. ब्रेकर, हा मोठा ब्रेकर, त्यांनी सर्व दगड तोडणार. आणि आता परत तो JCB काय करेल, दगड उचलून एका साईडला परत ठेवेल. कारण काय माहिती आहे, माणसं सर्व गेलेले आहेत होळी निमित्त गावाला. भरपूर ऊन आहे इकडे, त्याच्यामुळे झाडाच्या खाली उभा इकडे. त्या साईडने खाली जात नाही, खाली धुरळा पण जाम असतो. आणि मला धुरळ्याची थोडी एलर्जी आहे, म्हणून मी लांबूनच जे काय माझं काम बघायचं, जर काय दाखवायचं असेल तर करायचं. त्यांना काम सांगितलेलं आहे आणि ते त्यांच्या परीने बरोबर करतायत. कारण आजच तो पोकलन आले. 2-3 दिवसापासून JCB चालू होतं. होळीसाठी सर्व जी लेबर लोक आहेत ते सर्व होळीसाठी आपापल्या गावी जातात. इकडचे लोकल लोक आहेत, त्याच्यामुळे 2-3 दिवस तर कोण येणार नाहीत. त्याच्यासाठी हा जो प्रॉब्लेम आहे. आणि लवकरात लवकर हा सर्व बेस साफ करून
सोलिंग चालू करायचं आहे. म्हणजे कसं पुढचे जे सळ्या वगैरे बांधायचे असतील त्या सर्व काम चालू होईल त्याचं. दुसऱ्या ठिकाणी मी तुम्हाला घेऊन जातो, कारण दुसऱ्या ठिकाणी पण आमचं काम चालू आहे. बाजूलाच आहे, जवळजवळ 50 फुटाचं अंतर आहे. तो दुसरा एक तलाव आहे. असं हे दिवसभर आमचं काम असतं इकडे. त्यांच्यावर पण लक्ष ठेवावं लागतं, कारण जेसीबीचा काही प्रश्नच नाही. त्यांना काम दिलेलं आहे ते आपलं बरोबर करतात. फक्त काम झालं की त्यांना सांगायला लागतं की इकडे करा तिकडे करा, नाही ते तिथेच आपलं फोडत बसतील. बरोबर. आणि लेबरचा झाला प्रश्न, तर लेबर सर्व गेले सुट्टीवर आणि त्यांच्यामुळे भरपूर झाला प्रॉब्लेम. त्याच्यामुळे हे दगड वगैरे पडणार आहेत ते तसेच 2 दिवस, कारण 6 तारीखपर्यंत कोणीही येणार नाहीत. ह्या तलावामध्ये 2 जण बसलेत खाली. हा बघा, हा जो बेस आहे दाखव, हा बेस आहे ना, हा काल पूर्ण भरलेले होते दगड. हे जर सर्व दगडात हे 2 माणसं आहेत ना तिकडे ते टाकतायत. बघा 15 तो 20 मिनट में डाल दिया ना, वो कर दिया फटाफट, है ना. और आप लोग कितने दिन से कर रहे थे? हाँ, आज पण नाही झालं असतं. 3-4 दिवस तो ट्रॅक्टर वाला. हा हा, तो बी एका दगडाला 1-1 तास लागत होता आणि आला आणि त्यांनी नुसता धुरळा उडून दिला. हाँ हाँ, वो तो उठाने वाला जेसीबी उसका उधर होएगा. तो हे दगड आहेत ना पूर्ण ना, मोठे मोठे दगड तोडून टाकले साप. जे आपले बघा हायवेला वगैरे दिसतात ब्रेकर, तो मोठा मागवला होता. आता त्याने काय केलं, हा सर्व तोडला आणि दुसऱ्या साईडला पण एक होता ते पण तोडलं. ह्या तलाव हा मेन तलाव आहे. म्हणजे याच्यामध्ये कसं माहितीये, हा बांधलेला होता आणि हा लिकेज झालाय. आणि तो तलाव आहे ना, तो मातीचाच होता, त्याच्यावर फक्त लायनर टाकलेलं होतं, मग त्याचा काही प्रश्न नाही. पण ज्याने हे काम केलं ना, हे काम केलं त्याने चुकपटी केली आणि आमच्या बॉसची भरपूर याच्यामध्ये नुकसानी झाली. तर हा बघा, हा एक कोपरा राहिला होता, तो पण तुम्हाला दाखवतो मी. हा बघा, हा पण छोटा होता, आला एक 10 मिनिटामध्ये तो करून गेला. तो अर्ध्या तासामध्ये एका तासाच्या आतमध्ये सर्व धुरला उडवला. 3 दिवस आम्ही तो ट्रॅक्टर असतो आणि त्याच्या बाजूला छोटा कंप्रेसर ब्रेकर मागवला होता, तर त्याचं काय जमलं नाही, त्याचा दम निघाला. ते मोठे मोठे काळीतरे दगड ते काय तुटणार आहेत ते नाही. मग शेवटी आम्ही कंटाळलो आणि मग हा जेसीबी मागवला, पोकलन मोठा रोटर. कारण तो भेटायला तरी पाहिजे ना, त्यांची पण कामं चालू असतात. मग त्याला थोडी रिक्वेस्ट करून बोलवलं की काम थांबलेलं आहे आणि मग त्याने करून दिला. आता तो हे आटपून तिकडे गेलाय. आज तो दिवसभरात तिकडचं बहुतेक आटपेल, कारण जेवढे तो माती काढेल तेवढं आपल्याला खाली काय दगड आहे ते माहिती पडणार आहे. ते बघूया आता संध्याकाळपर्यंत काय होतं, कारण उद्या सगळे बंद असणार आहे. उद्या धुलवड आहे, म्हणजे कोणी येणार नाही. आणि इथे बघा बसलेत. क्या कर रहा है इधर? किससे? कौन मना रहा है होली? तुम्हारे चेक डाल दिया अभी, मैं जाके आया बैंक में. 2 दिन में होगा, शायद बुधवार को मिलेगा. बुधवार? हाँ तो बुधवार को तो होली है. कभी? बुधवार को तो होली है. होली तो कल ही है. हमारे इधर धुलवड़ का है. कलर बिलर हम लोग के इधर कल लगाएगा. हाँ, तो कल कलर लगाएगा हमारे, बुधवार को नहीं. हाँ 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 हाँ, ते बुधवारी आपली धुलवड असणार आहे. आता काय माहिती, मशिनरी चालू आहे त्याच्यामुळे काय कामगार लोक काय करू शकत नाही. मशिनरीने सर्व काम चालू आहे, त्याच्यामुळे दगड बिगड उचलायचा काय विषयच नाही राहिलाय. जेसीबी सर्व आणून टाकतो. एक ट्रक आहे, बघितलं तुम्ही. तर आता चाललोय, ते ट्रकने सगळीकडे मटेरियल टाकून ठेवलंय. आता होतोय जेवायचा टाइम. सकाळी एक पुरणपोळी खाली होती मी, आणि आज होळी असल्यामुळे आज काय नॉनव्हेज नसणार आहे. उद्या धुलवड आहे, उद्याचं उद्या बघू. प्रॉब्लेम आता असं झालं आहे की दुपारी 10 वाजले की धमाशान ऊन चालू आहे आणि मी 3च्या अगोदर तर इकडे येत पण नाही आतमध्ये. थोडं रेस्ट करायचं, थोडं काम सकाळी आटपून घ्यायचं आणि घरामध्ये राहायचं, कारण आपल्याला हीटने जाम प्रॉब्लेम होतो. हीट आणि धूळ, आणि उन्हातून काय फिरायचं, काळं व्हायला होईल. आणि गावी गेलो मी तांबडा होतो. तुम्हाला माहिती आहे कोकणाची माती तांबडी असते, लाल माती. आणि गावी गेल्याच्या नंतर तांबडे होणार. आणि जास्त नाही, फक्त 60 दिवस उरलेले आहेत मला गावी जायला. मस्त मी, माझा जानेवारी सुरू झाली की माझी काउंटडाऊन सुरू असते. काउंटडाऊन सुरू, जानेवारी सुरू झाली की फेब्रुवारी, मार्च, एप्रिल 3 महिने कसे जायचे ते माझं
फक्त त्याच्यात माझे ध्यान असतं की कधी 3 महिने जातात ते आणि गावाला कधी जातो. तर गावची सुट्टी काय वेगळीच असते आणि मजा येते. कधी जातो आपल्या गावाला आणि कधी उन्हाळतोय मित्रांबरोबर नदीवर, शेतावर. बावकर आमचे आहेत ते JCB वाल्याच्या मागे असतात. बावकर ट्रकवाल्याच्या मागे असतात. ट्रक कुठे टाकतोय माती, किती आहे, किती झाली का सर्व टाकून? हा, आपलं वरचं भरलं ना, वरचं एक एक टाकली ना सर्व, वरचं भरून झालं ना. हा हा, अच्छा अच्छा. हा, कारण सर्व माती बरोबर पडली पाहिजे, साईडने पडली पाहिजे, मध्ये शेतामध्ये नको पडायला, म्हणजे काय नंतर प्रॉब्लेम नको व्हायला ना वाकर. म्हणजे साईडने आपल्याला झाडं वगैरे लावता येतील. माती म्हणजे थोडीशी त्याच्यामध्ये बुरमट आहे, बुरमट मातीमध्ये झाडं होतात, पण ती कशी रानटी झाडे लावायची, आपल्याला काय फळायची नको. हा, ओलावा पकडून ठेवते बुरमट ती. मंडळी, माझ्या इथे तलावाचं काम चालू आहे, तुम्हाला दाखवले मी 2 दिवसापूर्वी. आणि आत्ता होळीला 2 दिवस सर्व माणसं गेली होती रजेवरती. जे ठाकरे लोक असतात त्यांच्या गावाला येतात, जसं आपण आपल्या गावाला येतो शिमग्याला, तशी ती लोक पण होळीला शिमग्याला त्यांच्या गावी जातात. तर गावी गेली आणि 2 दिवसात येतो बोलली, आणि होळी झाल्याच्या नंतर पण ते अजून आलीच नाही. तर प्रॉब्लेम असा झाला, तुम्ही बघू शकता. हे बघा, हा सर्व बांधकाम आहे तो करायचा राहिला, खाली जे सोलिंग वगैरे करायचे त्यासाठी हे सर्व दगड वगैरे इथे टाकलेले होते. या साईडला वरती पण बघा, हे सर्व दगड जमा करून ठेवले होते, तर डबर बोलतात, आणि ती सोलिंग लावायची होती. आणि 2 दिवसाच्या नंतर येतो बोले, आणि त्याचा अजून काही पत्ता नाही. हे बघा, हे बघा, हे दगड असे खाली टाकलेले आहेत, आणि हे अर्धे सोलिंग लावलेले आहे. बघा, सोलिंग लावले अर्धे, पण 2 दिवसाच्या नंतर ते आलेच नाही परत. तर त्याचा मेजर इश्यू असा झाला की होळी ही म्हणजे गावची असते ना, ते सांभाळायला लागतं, कारण त्या टायमाला सर्व धमाल असते आणि त्याच्यामध्ये भानगडी पण होतात. आणि जेव्हा राजकीय पक्ष त्यामध्ये सामील होतात तेव्हा जास्तच होतात. कारण झालं असं आहे की हे लोक गावी गेले होते, त्यांच्या गावी 2 पक्ष आहेत, त्यांच्यामध्ये वैयक्तिक काही लोकांचे वाद होते, आणि त्या वादाच्यामुळं त्यात काही ड्रिंक वगैरे कोणी केले होते, आणि त्याच्यामुळे त्यांचे वाद झाले होळीच्या दिवशी. आणि वाद इतके विकोपाला गेले की त्यांची हाणामारी झाली अक्षरशः, आणि ती केस झाली, पोलीस केस झाली. आणि जवळजवळ पूर्ण गाव, त्यांचा 2 गटाचा गाव होता, तो गाव पूर्ण पोलीस स्टेशनमध्ये हजर होता तिथे. आणि त्याच्यासाठी पोलीस केस झाले म्हणजे हजेरी आलीच त्या ठिकाणी. तर सर्व पोलिसांनी त्यांना गावातून म्हणजे बाहेर जाण्यास मनाई केली होती, जोपर्यंत ह्या केसचा निकाल लागत नाही तोपर्यंत. आणि अक्षरशः त्या लोकांना इथे यायला पण जमत नव्हतं. सर्व लोक जवळजवळ माझेच इथं 15 ते 16 लोक येत होते कामाला, आणि बाकीचे लोक पण इतर ठिकाणी जात होते. त्याच्यामुळे काम इतकं रखडलं आहे ना की JCBचं जेवढं काम होतं तेवढं आम्ही केलेलं आहे. तुम्हाला हे बघा, तलावातून ना सर्व हा डबर आहे ना आम्ही उचलला आहे, आणि या साईडला JCBने टाकलं आहे. कातळ खाली लागलं होतं जास्त, कारण हा गावच कातळ पडाय, म्हणजे थोडं 2-3 फूट खाली गेलं की कातळ लागणार आहे. तर ते JCBने आणि पोकलनने तोडून ते क्लीन केलं आहे, आणि ज्या ठिकाणी सर्व रेती ही माती वगैरे होती ती सर्व हटवून टाकले. आता फक्त थोडंसं काम राहिलेलं आहे, आणि मेन काम आता आहे सोलिंगचं, पण माणसंच येत नाही आहेत. आणि या कालावधीमध्ये मी पण 2 दिवस गावाला गेलो होतो. गावाला होळी वगैरे करून गाव घेतलं, पालखी वगैरे घरात आली होती, तर ते सर्व करून मी आलो, तरी पण माणसं आली नाहीत, आणि हे काम सर्व रखडलं आहे. त्याच्यामुळे आमच्यावरती भरपूर प्रेशर आहे की पावसाच्या अगोदर हे दोन्ही तलाव कसेही करून आपल्याला पूर्ण करायचे आहेत. तर हा एक तुम्हाला दाखवला लिकेज झाले तलाव. दुसऱ्या तलावाचं असं झालं आहे की तिथे खाली कातळ भरपूर लागले, दगड लागले. आपल्या गावी जांबा दगड असतो कोकणामध्ये, आणि हा काळा दगड असतो डबर. तलाव जवळजवळ 50 बाय 70चा आहे, आणि खाली आत्ता तो 10 फूट खाली आहे, पण तो आपल्याला 7 फूट ठेवायचा आहे सोलिंग वगैरे करून. दाखवतो मी तुम्हाला. हे बघा, हा आहे बघा, ह्या ठिकाणी पण उद्या JCB येणार आहे परत. हा सर्व जो दगड आहे तो वरती आणून टाकायचा आहे, आणि या ठिकाणी कातळ लागलं आहे. ते अक्षरशः कधी पोकलनने फोडतो त्याने पण ते फुटत नव्हतं, की तिथे ब्लास्टिंग करायला लागेल
पण ब्लास्टिंगला अलाउड नाही आहे आपल्या इथे, कारण ब्लास्ट केलं की बाजूला घर आहे, म्हणजे शेतचा बंगला आहे, त्याच्यामुळे इथे ब्लास्टिंग होऊ शकत नाही. तुम्हाला दाखवतो मी वरून. पोकलनने सुद्धा अक्षरशः हात टेकलेत. जेवढं जमेल त्याने हे कातळ तोडलं आहे बघा, काळं कातळ आहे हे तोडलं आहे. आणि हा जो भाग आहे टेप, हा अक्षरशः तो हैराण झाला आहे बघा. हा एवढा भाग आहे तो तुटत नाही, तर त्याचं काय करायचं आहे ते आता बघूया. आता तुम्हाला सांगतो की हे जे 2 तलाव आहेत, त्या तलावामध्ये कसं आहे की जे पावसाचं पाणी येतं तिथे साठवायचं आहे, त्याच्यामध्ये पण पावसाचं पाणी साठवायचं आहे. इथे पंप सिस्टम असणार, जुनी सिस्टम पण होती, आता नवीन सिस्टम येणार पाण्याची, की त्याने आपले मेनलाईन गार्डनचे असते त्याला जोडायचं आहे. आणि जेव्हा दिवाळीच्या नंतर पाणी मेन जो पॉन्ड आहे तुम्हाला दाखवतो, तिथे सर्व पाणी साठतं. म्हणजे जिथून शेतातून वगैरे जे पाणी येतं तिथे साठा होतो पाण्याचा, आणि तिथे एक मोठा पंप टाकलेला असतो. त्या पंपातून हे 2 जे आता लिकेजचे तलाव चालू आहेत त्याच्यामध्ये पाणी येतं. तिथे गार्डनची सिस्टम बसवणार आणि तिथून गार्डनला पाणी जाणार आहे. तर तो तलाव मी तुम्हाला दाखवतो कसा आहे तो. तिथे संपत चाललं आहे, संपलं की खाली त्याच्यात मासे राहतात, बारीक मासे, दांडाले, मळे वगैरे. तर काही मासे ढोक खातात आणि काही मासे आम्ही खातो. तर असं आहे, मोठे मोठे आपण घ्यायचे, बाकीचे पक्ष्यांना सोडून द्यायचे. त्याच्यात खेकडे पण सापडतात काळे. हे बघा, हा जो तलाव आहे ना जबरदस्त आहे, दाखवतो तुम्हाला. हा बघा, हा जवळजवळ, हा बघा, हा पूर्ण आहे वरती त्या पायऱ्या तिकडे उतरायला. आणि हा इथे खड्डा आहे, हा बघा इथे खड्डा आहे. इथे बांधलेलं आहे असं की उभं वगैरे राहायला आणि तिथून बघायला. इथे हा तुम्हाला जो विहिरीसारखा भाग दिसतोय तो आत्ता कमीत कमी 15 फूट खाली आहे, आणि त्याच्या भोवतीनं हा जो एरिया आहे तो जवळजवळ 40 फूट आहे, जे म्हणजे 50 ते 60 फूट ही विहीर आहे. पूर्ण वरपासून हा डोरा बांधलेला आहे असा. तर याच्यामध्ये एक पंप टाकलेला आहे त्या साईडला, तुम्हाला दाखवतो. हा बघा पाईप दिसतो, त्या पंपातून पाणी हे 2 जे लिकेज तलाव आहेत, हा बघा त्या साईडला काम चालू आहे, आणि हे इकडे या साईडला चालू आहे. ह्या दोन्ही साईडला पंपाने पाणी जातं, आणि मग ते गार्डनची लाईन आहे त्याला जोडलेले आहेत ते, आणि ते ॲटोमॅटिक सर्व सिस्टमने पाणी मारलं जाते गार्डनमध्ये स्प्रिंकलरने. तर हे पावसाच्या अगोदर काम आपल्याला पूर्ण करायचं आहे. तर आजच कॉन्ट्रॅक्टर येऊन गेला. माणसं कुठे आहेत? तर माणसं गेली गावाला, तुम्हाला बोललोच आहे. तर ती बहुतेक उद्या येणार. 2 दिवस आली होती 2 माणसं, एक मिस्त्री 2 माणसं. ती परत गेले केससाठी, आज त्यांची केस होती, आणि आज रात्री मिटिंग होऊन बहुतेक ती उद्या येतील. त्याच्यानंतर काम जोरदार धडाका असणार आहे, आणि हे काम पावसाच्या अगोदर करायचं आहे. जर पावसाच्या अगोदर नाही झालं हे तलाव तर पाण्यानेच भरतील, आणि कॉन्ट्रॅक्टरला पण शिव्या पडणार आहेत. जर पावसाच्या अगोदर नाही झालं तर काय खरं नाही आहे. आता सोलिंग झाली की नंतर त्यांच्या 2 दिवसामध्ये सेंटरिंगचं सामान वगैरे इथे येऊन पडणार आहे. तर अशी होती ही माझी इथे कामाची अपडेट. तर हा जर तुम्हाला दुपारी मी बऱ्याच टायमाला बाहेर पडतच नाही, 12:30च्या नंतर, 12:30 ते मी 3:30पर्यंत घरीच असतो, की भरपूर ऊन असतं. आणि काळा पडायचा विषय जाऊ देत, पण डिहायड्रेशन होऊ शकतं उन्हातून, आणि चक्कर वगैरे येणं वगैरे. खूप जास्त हीट आहे. मेमध्ये काय होईल मला माहिती नाही, कारण तेव्हा मी गावाला असणार आहे. तर उन्हाच्यामुळे पण कामाचा हा जोर कमी होतो. म्हणजे माणसाने पण भरपूर ऊन लागतं, टायमाने बसत असतात, आपण त्यांना काय बोलू शकत नाही. तर आता वेळ झाली संध्याकाळची 6 वाजलेले आहेत, आणि माझं रोजचं रुटीन आहे की 6 वाजता गेट बंद करायचा असतो. तर आता मी चाललो आहे गेट बंद करायला. सर्व गेट चेक करायचे. दिवसा आपण कुठेही जातो गेटची, हा गेट खोल, तो गेट खेळ, मोठा गेट तर चालूच असतो. म्हणजे ॲटोवरती आहे, पण कामगार येत असतं म्हणून तो मॅन्युअर ठेवलेला असतो. आणि बाकी छोटे छोटे गेट आहेत ते पण रात्री संध्याकाळी बंद करायचे असतात. तर सर्व मला ते चेक करायचे आहेत. मेन गेट आता मी बंद केलं आहे, आणि आत्ता हा व्हिडिओ मी इथे थांबवतो आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा,
आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.